येत्या 22 जानेवारी रोजी श्री प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। गेल्या 500 वर्षाचा हिंदू समाजाच्या संघर्षाचा हा अत्यंत येणारा जो दिवस आहे तो अत्यंत आनंदाचा आणि हिंदू समाजासाठी अभिमानाचा आहे। आपल्या आधीच्या पिढ्यांनी अनेक आक्रमण सहन केली, ते मंदिर अनेक वेळा 87 वेळा मंदिर रामाचं पडताना आपण बघितलेलं आहे। पण आपण आपली पिढी भाग्यवान आहे। तर दसऱ्याला प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केल्यानंतर ते जसं येतात आणि आल्यानंतर दिवाळी साजरी होते, त्याप्रमाणेच येत्या 22 जानेवारी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना होणार आहे। त्या निमित्तानं जगभरात दिवाळी साजरी करणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून आपले श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सुद्धा या ठिकाणी आजपासून म्हणजे 20, 21 आणि 22 असं 3 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुरुवात करत आहे। त्याचा आज पहिला दिवस आहे। तर माननीय श्री धर्माधिकारी महाराजांना मी आज विनंती करतो की महाराज आपण आसनस्थ व्हावं। महाराज यांचं आज आणि उद्या संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये प्रवचन होणार आहे। राम मंदिराबद्दलची आपल्याला माहिती पण देणार आहे। आता दीपोत्सव होणार आहे। बोल श्री रामचंद्र की जय, बोल सुत हनुमान की जय। राजा स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ राजा वसंतराव बडजर यांना मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा यथोचित सन्मान करावा। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम श्री भगवान की जय। भावे ज्ञानेश्वर महाराज की सब समाज महाराज की जय। जगी जाणत किंवा एकाच्या केवळी आणि आजच्या कार्यक्रमाचं जे नियोजन आहे
एक फार मोठ्या आगळ्या वेगळ्या स्वरूपाचं ते नियोजन आहे आणि सगळीकडे संपूर्ण भारतभर हा जो उत्सव साजरा होतोय खरोखर ही एक आपल्या सर्वच या देशातील जेवढे म्हणून सगळे जीव आहेत त्या सगळ्यांच्यासाठी ही एक फार मोठी आनंदाची पर्वणी आणि या निमित्तानं माझ्याकडे आलेली जी काही सेवा आहे त्या सेवेला एक पाठबळ मिळावं, त्या सेवेला एक समर्थता मिळावी, एक शक्ती प्राप्त व्हावी या न्यायानं या जगाचं अभिन्न निमित्त उपादान कारण असलेला भगवान श्री हरी पंढरीनाथाच्या चरणावरती अनंत कोटी साष्टांग संत सम्राट श्री ज्ञानेश्वर भगवान आणि विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या महान सत्पुरुषांच्याही चरणावरती नतमस्तक होऊन तसेच ज्यांच्या आश्रयाने ज्यांच्या कृपाछत्राखाली हा सोहळा संपन्न होत आहे असे सर्वज्ञ श्री प्रभात स्वामी महाराज यांच्याही चरणावरती अनन्य भावाने शरण जाऊन माझी गुरुवर्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ वैकुंठवासी गुरुवर्य विष्णू महाराज कोल्हापूर गुरुवर्य आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्री लक्ष्मणजी महाराज या गुरुमूर्तींच्या भावनांचं पवित्र अशा हृदय कमलाचं पूजन करून आणि समस्त असलेल्या सर्वच रामभक्त श्रोते मंडळींना त्यांच्या चरणावरती लिहून आजच्या सेवेला प्रारंभ करतो. प्रत्येक वेळेला प्रत्येक जीवाची ही धारणा आहे, प्रत्येक जीवाचा एक असा स्वभाव आहे की तो जिथून निघाला तिथेच परत त्याला यायची धडपड असते आणि असा विचार करत असताना देव देश आणि धर्म खऱ्या अर्थाने आता सुजलाम आणि सुखराम होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण असं आहे की मुळामध्ये त्या देशाचं असलेलं महत्व, त्या देशाची असलेली अनन्य असाधारणता जर विचारात घेतली, या तीनही गोष्टींचा जर वेगळ्या वेगळ्या स्तरावरती विचार केला तर असं लक्षात येतं की या तीनही गोष्टींचा विचार आपल्या जीवनामध्ये केल्याशिवाय ते जीवन परिपूर्ण होत नाही, त्या जीवनाचा सांगोपांग विचार केला जात नाही. कारण मनुष्य जीवन मिळाले म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागे काही आयाम आहेत, काही विचाराचे पैलू आहेत आणि ते विचार करत असताना ज्या भूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला ती भूमी फार महत्वाची आहे, तो देश महत्वाचा आहे. त्या देशाचा विचार करत असताना कारण त्या देशाशी आणि आपल्या जीवनाशी नेमका काय संबंध आहे हा एक विचार त्याच्या पाठीमागे आहे. त्या देशामध्ये जो धर्म जोपासला जातो त्या धर्माचा आणि आपल्या जीवनाशी काय नेमका संबंध आहे हा विचार करत असताना हा जो देश आहे ना, खरं तर तुमचं आमचं फार मोठं अनेक जन्माचं काहीतरी पुण्य आहे म्हणून
आज आपल्याला या देशामध्ये जन्म मिळाला. खरं तर वास्तविक पाहता कुणाचा जन्म कुठे व्हावा हे त्याच्या हातात नाहीये. म्हणजे कुणाच्या जीवाच्या हातात नाहीये, मनुष्याच्या हातात नाहीये. आपल्याला जन्म कुठं मिळावा हे आपल्या हातात आहे का? नाही. तो जन्म कसा सुखराम सुखराम व्हावा हेही आपल्या हातात नाही. कुठे मिळावा हे आपल्या हातात नाही. ते जीवन कसं चालावं हेही आपल्या हातात नाही. पण मात्र त्याच्यातला नेमका जर विचार जर करायचा म्हटला, त्या जीवनाचा विचार कशा पद्धतीने केला जावा करावा त्याच्यासाठी लागणारा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न मात्र आपल्या हातात आहे. आणि हा असा देशाचा विचार करत असताना मुळामध्ये महाराजांचं एक प्रमाण आहे, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म येती. ते कुळ पवित्र आहे आणि तो देश पावन आहे जिथे हरीचे दास जन्म घेती. नवे नवे हरी आणि हरीचे दास हे दोघेही जन्म घेती. तो देश पवित्र आहे, तो देश पुण्यवान आहे, तो देश पावन आहे. तिथे हरीही आहे आणि हरीचे दासही आहे. ते कुळ पवित्र आहे आणि तो देश पावन आहे. पवित्र आणि पावन म्हणजे नेमकं काय? पवित्र वेगळं आणि पावन वेगळं. पवित्राचा विचार केला तर स्वतःचं जीवन अथक प्रयत्नाने अथक साधन संपन्नतेने ते पवित्र करून घेता येतं. ज्या कुळामध्ये जन्म झाला ते कुळ पवित्र असतं आणि अशा पवित्र कुळात जन्म होतो. ज्याचा जन्म होतो तो भाग्यवान. नंबर 1. काही वेळेला एखादा जीव ज्या कुळात जन्माला येतो ना तो त्याचा जन्म झाल्यानंतर त्या कुळाला ती पवित्रता प्राप्त होते. हा दुसरा नियम. कारण असं आहे की एक थोडासा विचार जर आपण करायला लागलो ना, एखादा भक्त, एखादा साधू, एखादा महात्मा ज्या वेळेस त्या कुळामध्ये जन्म घेतो त्यावेळेस ते कुळ पवित्र होत. पवित्र ते कुळ, पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती. ते जन्माला आल्यानंतर त्या कुळाचा उद्धार होतो. ते कुळ पवित्र होतं आणि तो देश पावन आहे. पावन म्हणण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की काही वेळेला पवित्र होतं पण पावन होईल हे काही सांगता येत. स्वतःच्या साधनेने तो पवित्र होतो, तो उतरून जातो. पण इतरांना सुद्धा ते पवित्र व्हावे, ते पवित्र त्यांना पवित्र करावं, त्यांच्या ठिकाणी ती पवित्रता लाभावी असा विचारच त्यांच्या ठिकाणी येईल हे काही सांगता येत नाही. परंतु जर पावन या शब्दाचा जर विचार करू लागलो तर तो देश पावन आहे जो स्वतः पावन होतो, पवित्र होतो आणि बाकीच्यांनाही तो पवित्र करतो. त्याला म्हणतात पावन. मुक्ताबाईंचा एक फार गोड अभंग आहे. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज
दार लावून बसले आणि मुक्ताबाईंनी त्यांची समजूत करायला गेल्या त्यावेळेस ते असं म्हणतात, योगी पावन मनाचा साये अपराध जनाचा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा म्हणजे नेमकं काय? या देशाचं मन पावन आहे, कारण तो इतरांनाही पवित्र करतो. त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की मुळामध्ये या देशाला लाभलेली जी संस्कृती आहे आणि या संस्कृतीतील निर्माण झालेले या देशाचे जे संस्कार आहेत, या देशामध्ये जो सुद्धा येईल तो पावनच होतो मुळामध्ये. आणि तसा इतिहास सुद्धा या देशाला प्राप्त झालाय. आपल्या देशाचं नाव जे आहे ना, तेच मुळात एक फार मोठी संस्कृती आहे आणि फार मोठे संस्कार आहे. कारण असं आहे की आपल्या देशाला जे भारत हे नाव पडलंय ना, जे मिळाले ना, तेच मुळात एका महात्म्याच्या असलेल्या साधन संपन्नतेतून, संस्कृतीतून आणि संस्कारातून निर्माण झालेलं, त्याच्या नावाने हा देश संबोधला जातो. त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की एक फार मोठा पराक्रमी राजा या देशामध्ये होऊन गेला. त्याचे नाव दुष्यंत राजा. आणि त्याला प्राप्त झालेली जी त्याची भार्या आहे ती शकुंतला, यांच्या पोटी जे पुत्ररत्न प्राप्त झालं तो भरत नाव, आणि त्या भरत नावावरून भारत हा देश ओळखू लागला. मुळामध्ये ही शकुंतला तरी कोण? विश्वामित्र आणि मेनका यांच्यापासून निर्माण झालेली जी कन्या आहे तिचं नाव शकुंतला आहे. आणि शाकुंतल पक्षांनी तिचा तो सांभाळ केला म्हणून ती शकुंतला झाली. पुढे कश्यप मुनींनी त्यांच्या आश्रमात येऊन तिचा सांभाळ केला वगैरे वगैरे. या सगळ्या इतिहास काहींना माहिती असेल नसेल कदाचित. मग हा जो देश आहे, या देशामध्ये, याच भूमीमध्ये या भगवंताचे अनेक अवतार झाले. साधू संत महात्म्याचे, सनकाधिकांचे अवतार झाले. म्हणून ही भूमी पवित्र आहे, हा देश पावन आहे. इतरांनाही तो पावन करतो. म्हणजे आपल्या असलेल्या जो कोणी या सहवासात येईल, या संपर्कात येईल, तो पुनीत होतो, पवित्र होतो. त्याच्यावरती ते संस्कार प्राप्त होतात, निर्माण होतात. म्हणून आज आपली संस्कृती परदेशात सुद्धा आज आपली धर्म संस्कृती स्वीकारायला तयार झालेली आहे आणि तसं धर्माला अनुसरून वागायला तयार झालेली आहे, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि जर थोडासा असा विचार केला की म्हणूनच या देशाच्या लागलेली जी प्रधानांची जी योजना आहे किंवा त्या प्रधानाची जी शृंखला आहे, त्याचा जर विचार केला तर अनेक ऋषी, अनेक चांगले चांगले महात्मे, अनेक चांगले चांगले राजे या देशाला प्राप्त झाले. म्हणून हा देश सुजलाम आणि सुफलाम होत आहे. हे फार मोठा प्रभाग आहे. दुसरा एक असा विषय आहे तो म्हणजे देव. मुळामध्ये हा देव ही
अव्यक्त निराकार नाही जया आकार जेतोनी चराचर हरिची बघे हा अव्यक्त असलेला निराकार असलेला निर्गुण निराकार असलेला परमात्मा ज्याला कोणताही रंग नाही वर्ण नाही रूप नाही नाही रूप वर्ण गुण येते असा असलेला हा परमात्मा ज्या वेळेस आकाराला येतो अवताराला येतो म्हणजे त्या असलेल्या मायेपासून तो विग्रह धारण करतो. गीताकार भगवान असं म्हणतात की अजोपिसन मयात्मा भूतानां ईश्वरोपिसन, कारण हा अजन्म असलेला याला जन्मातीत असलेला जन्मरहित असलेला परमात्मा ज्या वेळेस प्रकृतीं स्वामनिष्ठाय संभवाम्यात्ममायया त्या प्रकृतीला अधीन करून घेतो आणि तो विग्रह धारण करतो. म्हणजेच तो काय करतो, आकाराला येतो, रूपाला येतो. अव्यक्त ते आकार रे रूपा अरे गुणवंत आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. नावा रूपाला तो अनादि आहे. सर्व खर्विदं ब्रह्म नेह नानास्ति किंचन अशी श्रुती म्हणते. सर्वत्र सर्व ठिकाणी ओतप्रोत भरलेला हा परमात्मा विठ्ठल जयस्थळी भरला रिता ठाव नाही गुरला आणि दृष्टीने म्या देखीला विठ्ठलची विठ्ठल असा हा परमात्मा सर्व काळाच्या मध्ये प्रत्येक प्राणीमात्रांच्या मध्ये तो भरलेला आहे. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐशी जे बुद्धी पुरे अविशी ते वस्तुगा मी असा असलेला हा परमात्मा ज्या वेळेस नावा रूपाला आला त्याच्याही पाठीमाग फार मोठी कारणता आहे. कारण असं आहे की हा जो अनादि अनंत आहे, ज्याची अनादि या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याची उत्पत्ती सांगता येत नाही त्याला अनादि म्हणतात. जो उत्पत्ती रहित आहे, कुणीही निर्माण केलेला नाही, कुणाकडून स्थापित केलेला नाहीये, असा अनादि असलेला स्वयंप्रकाशित असलेला. स्वयंप्रकाश म्हणजे ज्याला कुणीही प्रकाशित करू शकत नाही त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. माऊली असं म्हणतात ओम नमो शिवाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. स्वसंवेद्या म्हणजे स्वयंप्रकाशित असलेला तो परमात्मा ज्याच्या प्रकाशाने हे जगत प्रकाशमान होतं त्याला स्वयंप्रकाश म्हणतात. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य उच्चारे, म्या हलविल्या प्राणवारे जे जगाते चालता. सूर्य सुद्धा प्रकाशमान होतो, तो त्याच्या सत्तेने प्रकाशमान होतो. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी आवड. सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेने प्रकाशित होतो. आपल्याला हे माहितीच आहे. महाभारत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. अशी कथा आहे त्याच्यामध्ये की ज्या वेळेस हे धर्म अधर्माचं युद्ध चालू होतं ना, ते आस्था गायचं चालू होत. ते धर्म अधर्माचं जे युद्ध आहे त्या युद्धामध्ये ज्या वेळेस त्या चक्रव्यूहात सापडलेल्या अभिमन्यूला सर्वांनी मिळून त्याच्यावरती प्रहार केला, आघात केला, हल्ला केला आणि सगळ्यांनी मिळून त्याला कोंडीत पकडून मारला. आणि त्यावेळेस हा जयद्रथही तिथे होता.
आता मला एक सांगा, किती निष्ठुरपणा आहे हा. निष्ठुरपणा जो चालत आलेला आहे तो एवढा निष्ठुरपणा होता की त्याच्या ठिकाणी मरून पडलेल्या त्या असलेल्या शवाला, त्या प्रेताला परत जीवताचे काही कारण आहे का? पण समाधान झालं. जाता जाता पुन्हा त्याला लात मारली. अशी काय गरज होती लात मारायची? आणि हा सगळा इति वृत्तांत अर्जुनाला कळल्यानंतर अर्जुनाने त्यावेळेस प्रतिज्ञा केली की या असलेल्या सूर्यास्तापर्यंत, आज सूर्य मावळेपर्यंत मी जयद्रथाला ठेवणार नाही. आज जयद्रथाचा अंत करणारच अशी प्रतिज्ञा केली अर्जुनाने. आणि ती प्रतिज्ञा केल्यानंतर केवळ असं वाटलं आता काय खरं नाही. खूप दिवस संपायला यायला लागला होता. देवाला वाटलं आता काही आपण पुढाकार घेतल्याशिवाय अविर्भावाचं काम होणार नाही. मी एक कारण कशासाठी बोलतोय, तो स्वयंप्रकाशित आहे. सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेने चालतो हे सांगायचं. सूर्य मावळाला यायला लागला. थोड्याच कालावधीमध्ये तो अस्ताला जाणार आहे. हीच वेळ आहे. आणि भगवंताला वाटलं की आता आपल्याला काहीतरी केल्याशिवाय काही अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही. आणि देवाने सहज सूर्याकडे पाहिलं आणि असा हात केला. असा हात केल्याबरोबर त्याला कळलं जाऊ आता थोड्या वेळात जो सूर्य असताना सुद्धा जर सूर्याचा अस्त करू शकत असतो तर त्याचा दुसरा कोण अस्त करू शकणार आहे का? कोणालाच माहितीये का? सूर्याला आज्ञा दिली थोडा वेळ जाऊन लपा म्हणजे की ढग आडवे आणले भगवंताने. सूर्यास्त झाला, मंद अंधकार पसरला. जसं काळे कुठ्ठ ढग येतात की नाही दिवसा ढोळ्या पाऊस पडायच्या वेळी, सगळ्यांच्या अनुभवाचा विषय नाही म्हणायचं काही कारण नाही. तसा काळोख पडल्यानंतर याला वाटलं की सूर्यास्त झाला होता. सूर्य मावळला, सूर्य दिसेनासा झाला. आणि सूर्य अस्त झाला की हा युद्ध समाप्त, हे युद्ध थांबवावं लागतं असा नियम होता. जयद्रथाला वाटलं की ह्या, आणि भगवंताला हेच पाहिजे होतो, कोणाची योजना कशी कोणाच्या मार्फत करेल आणि कसा धर्मवृद्धीस आणि वाढीस हे काही सांगता येत नाही मला. त्याला वाटलं तर हा सूर्यास्त झाला. आणि झाल्याबरोबर तो असा नाच जिथं लपलेला होता तिथं पळत 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 आला. कारण भगवंताला माहिती होतं कोणाच्या मनात काय चाललेलं आहे त्याला माहिती नाही का? तो सर्वज्ञ आहे. ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी काय योजना आहे, काय मर्म आहे, त्याचं ज्ञान, त्याचे जन्म, त्याचं संपूर्ण सगळं नित्यम भूत परमेश्वराचं वाट टिकून असतं. पण ते आपल्याला माहिती नसतं आणि ते माहिती करून घेण्यासाठी ही सगळी योजना आहे. आणि बरोबर अर्जुनाच्या समोर येऊन ठाकला आणि अर्जुनाला त्याची अवहेलना करायला लागली. तू काही करू शकला नाहीस, पण सूर्यास्त झाला, आता घे अग्नी परीक्षा. अग्नीमध्ये उडी घे तू आता. सगळ्याला वाटलं बरं झालं सुट्टी वाचून खोकला गेला. अर्जुन सगळ्यालाच खूपच होता ना, तसं आता सगळ्यांनाच खूप ते धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी माणसं. पण असं चालणार नाही माणूस, असं चालणार. आणि भगवंताला हेच पाहिजे होतं. हा सूर्यास्त झाल्याशिवाय काही समोर येणार नाही. आणि ज्याला सूर्यास्त होईपर्यंत वेळ घालवेपर्यंत काही ओळखण्याची मजा नाही. आणि हा
समोर आल्याबरोबर देवाने स्मित हास्य केलं आणि परत त्याला आज्ञा दिली, या आता पुढे पाहिजे. सूर्याशी चालणे म्या बोलविल्यास वेदू बोले मी आज चालवे या सूर्योचाने. सूर्य सुद्धा त्याच्या सत्तेने प्रकाशमान होतो. मग असं असताना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना सूर्यास्त झाला नाही, थोडा वेळ ढग आले होते, हा लपला बाबा. सूर्यास्ताना वेळ आहे अजून. बघ आता किती वाजले, 4:30-5 वाजले. हा सूर्य आणि हा जयद्रा चल उचल आणि गेलो दुष्टबा. त्याला वाटलं त्या सूर्याचं दर्शन सूर्य दिसायला कसं आहे, त्या भीतीपोटी जयद्रथ पळायला लागला. याचा अर्थ काय झाला, तो स्वयंप्रकाशित आहे. सूर्य सुद्धा रवी ती पहिला दावी ती देखणे अदृश्य दर्शने संतांची आहे. रवी म्हणजे सूर्य, हे तिन्ही असलेल्या जडभूत भौतिक पदार्थाला प्रकाशित करतात. पण मात्र हा स्वयंप्रकाशित आहे आणि याच्या सत्तेने हे जग निर्माण होतो. याच्या सत्तेने या जगाची हालचाल होते. सर्व जीवांच्या प्राणाची हालचाल सुद्धा याच्याच सत्तेने होते. असा हा स्वयंप्रकाशित आहे आणि जो स्वयंप्रकाशित असतो तो अनादी असतो. आणि ज्या मायेला जो अधीन करून त्याच्यातून त्या प्रकृतीपासून जो विग्रह धारण करतो ती सुद्धा अनादीच आहे. म्हणून अनादी निर्गुण प्रगटनी भव, ती सुद्धा अनादी. असे 6 पदार्थ अनादी आहे. ब्रह्म माया त्यांच्यातून निर्माण झालेला तो संबंध, जीव ईश्वर, त्या जीव ईश्वरातील असलेला भेद, हे सगळे अनादी आहेत. हे कोणी निर्माण केलेले नाही, हे कोणी स्थापन केलेले नाही. आणि ओघाने प्रवाह रूपाने हा धर्म सुद्धा अनादीच आहे, कोणी स्थापन केलेला नाही. आणि असा हा अनादी असलेला अव्यक्त असलेला तो परमात्मा आकाराला आला, रूपाला आला. त्याचं नेमकं कारण काय आहे, जर असा विचार केला तर हे सगळे जे जीव आहेत ना, आतापर्यंत जर विचार केला आपण, हे एवढे सगळे त्याचे अवतार झाले. अम्मासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाप घाली पाना गिन्मा पंढरीचा राणा. तो अवतार धारण केला मत्स्यापासून ते अगदी रामकृष्णांच्या पर्यंत जर सगळ्या अवताराची जर पार्श्वभूमी जर पाहिली तर हे सगळे अवतार झाले. पण हे सगळे अवतार झाले तरी पण मात्र ज्या अवताराची भूमिका होती ना, कोणची भूमिका होती, खरं तर या अवताराचं नेमकं कारण काय आहे, धर्माच्या रक्षणासाठी देवही अवताराला येतो आणि धर्माच्या रक्षणासाठी साधू संत महात्मे सुद्धा अवताराला येतात. धर्म रक्षावया अवतार घेसी आपल्या पारिसी भक्त जना. धर्म रक्षा वयासाठी करण्याची आम्हासी, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. हेच काम करायचंय आम्हाला, तर ह्याच्याशिवाय दुसरं काम नाही आहे आणि याच्याशिवाय दुसरं काम असूच शकत नाही आणि याच्याशिवाय दुसरं कर्तव्यही कोणतं नाही आहे. ज्याला मनुष्य हा जीव प्राप्त झाला, मनुष्य हा देह प्राप्त झाला, मनुष्य हे नेमकं काय आहे हा मनुष्यपणा करावा याच्यासाठी मनुष्याचा जन्म आहे आणि हा खरा धर्म आहे. 2 दिवस आपल्या हातात सगळं असतात बोलून नाही वाटलं. याचा अर्थ काय झाला की हा सगळा जो विचार आहे ना, हा विचार या अवताराची जी
पार्श्वभूमी होती, त्या पार्श्वभूमीचा थोडासा विचार जर केला तर अगदी राम अवताराच्या पर्यंत, म्हणजे राम अवतार अजून व्हायचा होता, भगवान यांचे होते तिथपर्यंतचा जर हा विचार जर पाहिला तर ज्याच्यासाठी घेतला जात होता, ज्या एका कारणास्तव घेतला जात होता, ते कारण कुठेही अजून पूर्ण होत नव्हतं. कसं आहे, अगदी जर सांगायचं म्हटलं, एखादा मनुष्य झोपलेला आहे. आता झोपणं हा प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. झोप ही आवश्यकच आहे, पण झोपेच्या वेळेस झोपणं तर काही बिघडत नाही, पण जागेपणी झोपणं तर बिघडल्याशिवाय राहत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि आमच्या असल्या कीर्तन प्रवचनाच्या मध्ये तर भरपूर चांगली झोप लागते. ज्याला झोप लागत नाही हात इकडे या. ही वस्तुस्थिती आहे, हे नाकारून चालत नाही. हे मी मनाचं बोलतो असं म्हणायचं काही कारण नाही. आपण पाहतो, आपल्या डोळ्याला दिसतात, अगदी समोर बसतात आणि खुर्च्या खातात. आता ते महाराजांनी कोणाबरोबर बोलायचं, आपण ऐकलं तसंच देवाचं होत. कारण कधी कुठं ऐकलेलं नसतं, ते शब्द जड असतात आणि ते शब्द बुद्धीला पेरवत नाही, की बुद्धीला ग्लानी येते. आणि बुद्धीला ग्लानी येणं म्हणजेच झोप. हे झोपेचं लक्षण आहे. याचा अर्थ असा झाला की जीवाला भक्ताच्या रक्षणार्थ परमात्मा अवतार घेतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनाशी संवादी, हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. आणि हे त्याचं ब्रीदवाक्य जरी असलं तरी पण मात्र कुठेतरी या जीवाला, याचा हा जो जीवपण आहे, याची ही जी जीवदशा आहे, ही कशामुळे प्राप्त झाली ही कळायला पाहिजे. आणि ही कळणार केव्हा, जोपर्यंत सांगणार भेटत नाही तोपर्यंत कळत नाही. जोपर्यंत कोणी एखादा बोलणार भेटत नाही तोपर्यंत कळत नाही. आपल्यात एखाद्या घरी जर बाळ असेल आणि त्या बाळाला जर कोणी बोललंच नाही, आता त्या बाळाला बोलायला येतं का? नाही येत. मग त्याला बोलायला येत नाही, मग त्याच्याशी बोलायचंच नाही का? तरी पण आपण बोलतो का नाही? हा आपला अनुभव आहे. बोलता येत नसलेल्या बाळाला सुद्धा तो बोलतो. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एवढाच आहे की त्या बाळाला बोलायला यावं याच्यासाठी याला अगोदर बोलावं लागतं. आणि याला बोलण्यासाठी ते शरीर प्राप्त होतं, ते शरीर धारण केलं नव्हतं. कारण त्या शरीरामध्ये बोलण्याची सोय नव्हती. देव, देश आणि धर्म, आणि त्या देवाचं त्या देशामध्ये येणं आणि त्या देशामध्ये मंदिर उभं राहणं ही सौभाग्याची गोष्ट आहे. हे मला बोलायचं. आणि म्हणून या जीवाला हा धर्म कळावा, हे शास्त्र कळावं, याची जीवदशा कळावी, याचे कर्म कळावे. आणि या न्यायानं हा याचा स्वतःचा उद्धार स्वतः करता यावा याला, याच्यासाठी आपण बोललं पाहिजे. कारण जीव ज्या स्वरूपात होता आणि हे जीव ज्या स्वरूपात होते, ही अवस्था मोठी भिन्न होती. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये साधक बाधक व्यवहार म्हणतात. माणसाला बोलण्यासाठी तो जागा असावा लागतो. जागा असलेल्या माणसाला बोलता येतं. नंबर 1. बरोबर आहे की नाही? तू काय असं म्हणायचं, कळत नाही असं म्हणायचं का? तो जागा असेल तर बोलता येत. परंतु जर एखादा झोपेचं सोंग घेतलेला आहे आणि त्याला ते कळवूनच घ्यायचं नाही, कारण त्याची सगळी जी वृत्ती आहे ती अनाचारी, अनाचार, अत्याचार, अधर्माकडेच प्रवृत्त झालेला आहे. आणि तो ज्ञानार्थ झालेला आहे. त्याची ती अवस्था आहे, याची ही अवस्था आहे. हा कुठेतरी समन्वय साधला जायला पाहिजे की नाही? आणि जोपर्यंत हा समन्वय
समन्वय साधला जात नाही तोपर्यंत उद्धाराची प्रक्रिया सुरू होत नाही. आणि म्हणून ज्या वेळेस सर्व असलेल्या एक अशी वेळ येऊन ठेपली की त्यावेळेस या जीवाची या जगताची जी एक साम्यदशा निर्माण झाली, साम्यदशा प्राप्त झाली, त्यावेळेस या जगाच्या ठिकाणी जगाच्या उद्धारासाठी, जगाच्या कल्याणासाठी, सर्व भक्ताच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, विश्वाच्या रक्षणासाठी जो एक विग्रह धारण केला, त्या विग्रहामध्ये कोणतीही अपूर्णता नाही. आतापर्यंतचे सगळे अवतार हे अपूर्ण होते, अंश रूप होते, पूर्ण अवतार नव्हते. अपूर्ण अंश अवतार असं का म्हणावं वाटतं की त्याच्यामध्ये फक्त रक्षण केलं जात होतं. त्याच्यामध्ये बोलण्याचं काही कारण नव्हतं की सगळी अनेक अवताराची पार्श्वभूमी आहे, हे सगळंच आता सांगत बसत नाही. पण मात्र या विश्वाला, या विश्वातील असलेल्या सर्व जीवांना हा धर्म कळावा आणि याच्यातील हे जीव कशासाठी जन्माला आलेले आहे, यांचा जन्म कशासाठी झालेला आहे, हे यांचे यांना कळलं पाहिजे. आपुली आपण करा सोडवणा, संसार बंधन तोडायची. ज्या संसारात आलो त्या संसारापासून परावृत्त होऊन एक उद्धारात्मक कार्य त्या स्थितीला जावं, असा जो पूर्ण अवतार धारण केला, त्याच्यामध्ये बोलताही यावं, त्याच्यामध्ये एकमेकासारखं बरोबरीनं सारखेपणा दिसावा, असा जो सगळं समन्वय साधला गेला, तो अवतार म्हणजेच राम अवतार. जय श्रीराम. जय श्रीराम. तो राम कारण का हा पूर्ण अवतार आहे. पूर्ण कशाला म्हणावं, पूर्ण या शब्दाचा नेमका अर्थ काय? थोडस सायलेंट करायचं शिल्लकच राहत नाही. एक असा अवतार घ्यावा की त्या अवतारामध्ये अनेक पुढच्या काही वर्षामध्ये, युगापर्यंत, त्या कालापर्यंत आपल्याला आपला हा निर्माण केलेला जो प्रवाह आहे असा धनाने चालू राहिला पाहिजे. आणि हे त्याच्या एका इच्छेने, त्याच्या एका संकल्पाने चालू आहे. आणि तो अवतार धारण केला तो राम अवतार आहे. आणि तो राम अवतार म्हणजेच पूर्ण अवतार आहे. कारण का तिथे मनुष्याचा देह धारण करणं किंवा मनुष्याचा देह मिळणं हा पूर्ण. म्हणून तुम्ही आणि फार मोठे भाग्यवान आहोत. आयुष्यात काही जमलं नाही तरी चालेल, पण भगवंताच्या जवळ जाता यावं, भगवंताचं नाम मुखाला यावं, हे सगळ्यात मोठं भाग्य. काय सांगावं, कारण मनुष्य हे जे नाव प्राप्त झालंय, कोणाचं नाव आहे मनुष्य? शरीराचं नाव, बरोबर आहे का? मत्स्यापासून, वराहापासून, कुर्मापासून अगदी नासिंहाच्या पर्यंत जर विचार केला तर हे सगळे देवाने अवतार घेतले. म्हणजे शरीर धारण केली ना. नासिंह शरीराचं नाव आहे, कूर्म शरीराचं नाव आहे, वराह शरीराचं नाव आहे. हे एवढी सगळी असलेली नावं आहेत की त्या शरीराची नावं आहेत. पण त्या शरीरामध्ये आपल्याला जन्म मिळाला नाही. आता जर असा आपण विचार केला तर हे खरं भाग्य आहे आपलं. ही सगळी पवित्रता आहे आपली, ही आपल्या जन्माची पवित्रता आहे की आपल्याला मोक्ष जन्म मिळाला. आणखी थोडस सोपं होतं. मन आणि ईश्वर, ईश्वर म्हणजे ईश्वर.
ज्याचं मन ईश्वरी तत्वाकडे धाव घेतं त्याला मनुष्य म्हणतात. ज्याचं मन सतत ईश्वराचं चिंतन करतात त्याला मनुष्य म्हणतात. आणि हे मी पदार्थ बोलतोय असं म्हणायचं काही कारण. साधोनी मनुष्यपणा जो साधीर ब्रह्मज्ञान तो गर्दब लांडा जाण कुच्चे विनदो पायी. एकनाथी भागवतात नाथ महाराज असं म्हणतात, मनुष्यपणा मिळाला पण मनुष्यपणा मिळालेला असून सुद्धा या मनुष्याच्या आतमध्ये असलेला जो परमात्मा आहे त्याची प्राप्ती करून घेता येत नाही तर त्याला माणसाचा जन्म मिळून तरी उपयोग काय असं नाथ महाराज म्हणतात. मी नाही बरं पहा, एखादी गोष्ट आपल्याला ज्यावेळेस प्राप्त होते ना त्यावेळेस त्या गोष्टीचं महत्व कळावं लागतं. ते कळण्यासाठी आहे का नुसतं ठेवण्यासाठी, जतन करून ठेवण्यासाठी? कल्पना करा, एखाद्या असलेल्या समारंभामध्ये कुणीतरी आपल्याला एक फार मोठी चांगली वस्तू भेट दिली. एखादा फार मोठा चांगला लाख रुपयाचा संगणक भेट म्हणून दिला आणि तो संगणक त्याचं ज्ञानच आपल्याला नाही तर त्या संगणकाचा उपयोग आहे का? नाही का नाही? मग जर का परमेश्वराने एवढे मोठे आपल्यावरती उपकार केले, उपकार का माहितीये का? हा काही साधा सरळ जन्म मिळाला असा नाहीये. अनंत जन्म घ्यावे तेव्हा कुठेतरी एक मनुष्य जन्म प्राप्त होतो. बहुता दिवसा फेरा खाला या लग्ना. हे काही एका जन्माचं काम नाही आहे. जन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. फोटो पीडित हिंदता गाव न भरे कोट राहावया ठाव. कुठेही आमचा पत्ता नव्हता. कोणत्या जन्मात आणि काय करत होतो हे आम्हाला माहिती नाही. काय खात होतो हे माहिती नाही. पुढे आम्हाला हात हात म्हणत होतो हे आम्हाला माहिती नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि मागचा जन्म आहे म्हणून हाही जन्म आहे हा धर्म आम्हाला शिकवतो. म्हणून या धर्माची रक्षण करणं ही आपली जबाबदारी. कोण शिकवत आहे? कुणामुळे प्राप्त होतो हे? जर का समजा मागचा जन्म नसलाच नसता तर हा जन्म आहे असं म्हणायचं काही कारणच नाही. ज्या अर्थी तुम्ही आम्ही इथे बसलेले आहोत त्या अर्थी तुमचा आमचा संबंध कुठेतरी होता, काहीतरी ऋणानुबंध होता. म्हणून आज तुम्ही आम्ही एका समोर आहोत, एकमेकांची कामं आपण करतो आहोत. जर असा विचार केला, पहा अगदी तुमच्या अनुभवाचा विषय असा आहे. आपण सहज एखाद्याला बोलून जातो, सहज बोलून जातो. काय हो याला किती सांगितलं तरी हे ऐकतच नाही, काय करतच नाही. आदल्या जन्मी कोण होतो कोणाला वस्तुस्थिती आहे का नाही? मग आदल्या जन्मी कोण होतो म्हणजे मग आदल्या जन्म तुम्हाला माहिती आहे का नाही? माहिती नाही ही गोष्ट वेगळी, पण आदल्या जन्म आहे का नाही? मग मागचा जन्म आहे पण कोणता आहे माहिती नव्हतं आपल्याला. पण अशी स्थिती आली, ऐशी करणे साम्य दशा. पाप पुण्य समान झाल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो. हे मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य आहे आणि हे मनुष्य जन्माचं महत्व आहे. मग आता आपण काय महत्व आहे आपलं हे बोलून घ्यावं. आपल्या कारण असं आहे, ज्याच्यापासून आपण निर्माण झालो त्याला जर आपण ओळखू शकत नाही, त्याला जर आपण जाणू शकत नाही, त्याच्याकडे जर आपली भावना जात नाही तर आपल्याला हे प्राप्त होऊन सुद्धा काही उपयोग आहे का? भगवंतांनी आपल्याला एक फार मोठे, एवढे मोठे अनंत उपकार केले. बरवे झालो आलो जन्मासी, जोड जरुरी मनुष्य ह्या ऐशी महालाभाची उत्तम राशी, जेणे सर्व सुखाची पात्र होईचे का? सर्व सुखाला जर पात्र जर कोणता जन्म जर असेल तर तो मनुष्य जन्म आहे. मग आता एवढं सगळं बोलायला लागल्यानंतर कशासाठी मंदिर पाहिजे, कशासाठी तिथंच पाहिजे असं म्हणायचे सगळ्या गोष्टी बाजूला निघाल्या एवढ्या एका होती.
पुढे तो विषय बोलणारच आहे. ज्या आई बापाच्या पोटी आपण जन्म घेतो त्या आई बापाचं नाव लावावं लागतं की नाही? मग या बापाचाही जो बाप आहे ज्याच्यापासून हे आपल्याला ज्याच्या उपकाराने हा जन्म आपल्याला प्राप्त झाला त्याचं स्मरण नको का? म्हणून म्हटलं ज्याचं मन ईश्वरी तत्वाकडे जातं ना त्याला मनुष्य असं म्हणतात, माऊली असं म्हणतात. उपजोनी कंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्ण पैसा कैसेने होय. तो कपाळ करंटाय. जर का मनुष्य देहात येतो आणि मनुष्य देहात येऊन सुद्धा जर त्याचं जर नाम मुखाला येत नसेल, ज्ञानोबाराय मवाळकी भाषेत बोलतात पण नाथ बाबा मला खरे रामकृष्ण अतिशय परखा. नामाविण मुख सर्पाचे ते पीळ जीवा धुले काळ सर्पा. किती बोलावं. नामाविण मुख म्हणजे ज्याच्या मुखाला नाम येत नाही परमेश्वराचं ते मुख नाही येत ते सर्पाचं पीळ म्हणतात. आणि ज्याच्या जीवेला हे येत नाही तर ती जीवा नाही ती जीवा काळ सर्पाय म्हणतात. किती डोळे उघडावे तर. मग अशी ही जी धारणा आहे असा हा परमात्मा आपल्याला सांगण्यासाठी आलाय, आपल्याला बोलण्यासाठी आलाय, आपल्याशी हितगुज करण्यासाठी आला आहे. असा तो पूर्ण अवतार, तो राम अवतार आहे आणि म्हणून ते राम मंदिर आहे. जय श्रीराम. मंदिर मंदिर म्हणजे नेमकं काय? आता सगळे म्हणत असते महाराज येडा मिळायची काय? मंदिर म्हणजे काय सांगावं लागतं का हो? मंदिर या शब्दाच्या व्याख्या अनेक आणि मला भावलेली त्या एक सर्वसाधारण जर कल्पना आपण केली की एक शिखर असतं, त्याच्यावरती कळस असतो, तो गाभारा असतो, गाभाऱ्यामध्ये मूर्ती असते, तिथे पावित्र्य असतं, तिथे शांतता असते, प्रसन्नता असते. हे मंदिर आहे. बर, मंदिर ह्या शब्दाची जर विचार केला ना तर मंदिर ही एक व्याकरणशास्त्राच्या दृष्टिकोनातून जातीवाचक संज्ञा आहे. वस्तू व्यक्तीचा वस्तू नाव हे परमात्म्याचे आहे. माऊली असं म्हणतात तरी परमात्मा इसे जे काय वस्तू असेल ते जया दिसे ज्ञान असतं. परमात्मा ही वस्तू आहे आणि ती वस्तू जिथे वास्तवाने असते त्याला मंदिर म्हणतात. मंदिर एक वास्तू आहे की नाही? ती एक इमारत आहे. पण ती जरी वास्तू असती तरी त्या वास्तूमध्ये ती वस्तू ज्या वास्तवाने असते तिला वास्तू म्हणतात. आणि हा वस्तुरूप परमात्मा जिथे वास्तव्याने आहे त्याला मंदिर म्हणतात. आणि ते अयोध्या मंदिर आहे, ते द्वारका मंदिर आहे, ते काशी मंदिर आहे, ही अनेक सगळी मंदिर आहे. कारण तिथे परमात्मा अधिष्ठान आहे. ही एक भाषा. आणि मला भावलेला एक अर्थ असा आहे की मंदिर म्हणजे मंद आणि मद. मद म्हणजे गर्व, अहंकार, ताठा, अभिमान एवढा असतो या जीवाच्या ठिकाणी की त्या जीवाचा जर विचार करू लागलो ना, मी देह आहे हा जो देहांकार आहे, या देहांकारापोटीच सर्व मनुष्य जीवनाची हद्दी होती. हा देहांकार आहे आणि हा देहांकार या देहांकार
झालेला आहे, असा हा मद बुद्धीला मंद आणतो आणि हा मंदपणा ज्या ठिकाणी गेल्यानंतर, ज्या स्थानात गेल्यानंतर ती बुद्धी पवित्र होते, ते मनाची प्रसन्नता होते, मनाचा मंदपणा जातो, बुद्धिमान्यता जाते, ईश्वर आले असं कळतं, त्याच्या ठिकाणी ती बुद्धीची प्रसन्नता प्राप्त होते, त्याला मंदिर म्हणतात. आणि असं जे मंदिर आहे त्या मंदिरात आज आपण बसलो म्हणून ते प्रभाकर स्वामी महाराजांचं मंदिर आहे. प्रभाकर या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतःच्या साधनेच्या प्रभावाने आपल्या सर्वच येणाऱ्या सर्व जीवांचा उद्धार करतो ती प्रभाकर महाराज. आणि असा विचार करत असताना हे जे मंदिर आहे ना, या मंदिराचा हा विषय गेली 500 वर्ष, शेकडो वर्ष याच्यासाठी हा लढा चालू आहे, याच्यासाठी हा झगडा आहे. किती वर्ष झाली याला सुद्धा काही ठिकाणी आपणच जबाबदार आहोत असं म्हणायला काही हरकत नाही. मीच झाला माझा शत्रू, कारण आपणच आपले शत्रू होत असतो आणि आपणच आपला धर्म पुढे चालत असतो. पण प्रत्येकाने जर विचार जर केला, जर एक मनुष्यत्वाच्या नात्याने जर विचार केला तर हा जर धर्म आहे, हा धर्म आपला आहे आणि ही धर्म जोपासण्याची आपली जबाबदारी. जर धर्मानुष्ठान जर आपण केलं तर कोणाची ताकद नाही की आपल्यावरती आक्रमण करण्याची. पण हे तुमचं आमचं भाग्य आहे की आज हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते, उभारलेलं मिळतंय. आणि आज पुन्हा त्या ठिकाणी तो भगवान श्री रामलल्ला तिथे स्थापित होणार आहे. ही खरोखरच फार मोठी गौरवाची गोष्ट आहे. देव झाला, देश झाला, धर्म सुद्धा प्रवाह रूपाने, कारण धर्माच्या रक्षणार्थ सर्व कार्य साधू संत महात्मे करतात. आणि माऊली असं म्हणतात की आगा सधर्म जो बाप्पा तोची नित्य यज्ञ जाणता, म्हणून देत वर्तता पापा संचारू नाही. काय बोल आहे, स्वधर्म आचरणाला फार महत्त्व, धर्मानुष्ठानाला फार महत्त्व. स्वतःचा धर्म जर स्वतः पाळला नाही, धर्मो रक्षित रक्षिता, काय सांगते हे बघ. धर्माचं रक्षण जर आपण केलं, धर्माचं पालन जर आपण केलं तर पुन्हा धर्म आपलं रक्षण करतं, धर्म आपलं पालन करतं. आणि धर्माचं पालन झालं नाही आणि धर्मभ्रष्ट माणसाकडून धर्माचं पालन होतं का, आणि धर्मभ्रष्ट माणसांकडून धर्माचं पालन झालं नाही म्हणून धर्माने त्याचा नाश केला. हे उघडच आहे, वेगळं काही स्पेसिफिकली सांगायची काही गरज वाटत नाही. धर्माचं पालन होत नव्हतं, देश स्वतंत्र झाला. पण ज्या पद्धतीने ती आचरणता व्हायला पाहिजे होती, त्या देशाचा स्वाभिमान सांभाळायला पाहिजे होता, त्या देशाची पवित्रता सांभाळायला पाहिजे होती, त्या देशाचा धर्म सांभाळायला पाहिजे होता, त्या न्यायानं, त्या अर्थानं तो धर्म जोपासला जात नव्हता. आणि म्हणून, आणि हे त्याचंच ब्रीदवाक्य आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे धर्म जात आगवे, युगा युगी रक्षावे, ऐसा उपहास व्हावे आज दिवसे. हा त्याचा स्वभाव आहे. प्रत्येक प्राणीमात्राचा स्वभाव, प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे. प्रत्येक माणसा
देवाचा देखील हा एक स्वभाव आहे, तसा साधूंचा संतांचा महात्म्यांचा देखील एक स्वभाव. या सगळ्यांचाच विचार 2 दिवसात थोडा थोडा करू आणि मग हे त्याचा स्वभाव आहे हा की प्रत्येक युगामध्ये जन्मजन्मांतरामध्ये त्या वेळेस या धर्माला ग्लानी येईल, त्या वेळेस हा धर्म रक्षण केला जाईल. हा माझा स्वभाव आहे. जिथे जिथे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तिथे तिथे तो मी अवतार घेणारच. आणि तो अवतार आहे, ती विभूती आहे. म्हणूनच आताच्या सध्याला देव देश धर्म हे आजचे दिन आलो असं म्हणायला काही हरकत नाही. आजचे दिन संसाराला कितीही पुरवणी केलं तरी शेवटी अपूर्णच राहतं. ते कधीही पूर्ण होत नाही. गेलं तरी पूर्ण होत नाही, आलं तरी पूर्ण होत नाही, मध्ये राहिलं तरी पूर्ण होत नाही. आधी अंती अवसानी कदापिच पूर्ण होत नाही. ते नाहीच तर पूर्ण होणार कुठून? मग असं असताना पण मात्र याच्या उलट परमार्थ, या परमार्थामध्ये एक जरी आपल्याला ती साधन संपन्नता वरली तर त्या साधन संपन्नतेने जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून हा जो विश्व कल्याणाचा हा जो विचार करतोय आपण, या धर्माचा विचार करतोय, जर स्वधर्मानुसार जर राहिलो, ज्याचा ज्याचा स्वधर्म असेल, भगवंतांनी अर्जुनाला हेच सांगितलं. बोलता बोलता भगवान म्हणाले, अगा स्वधर्म जो बाप्पा अर्जुना, अरे जर स्वतःचा जर स्वधर्म जर पाळला ना आणि स्वतःच्या स्वधर्माचं जर रक्षण केलं ना तर तिथे पापाचा संचार होत नाही, पापाचा प्रवेशच होत नाही. ज्याचा त्याचा स्वधर्म आहे तो. जर प्राणी मात्र जर आपला स्वधर्म जर पाळतो तर मग मनुष्यपणाचा जो स्वधर्म आहे तो पाळायला नको का? प्रत्येक प्राणी मात्र आपला आपला स्वधर्म पाळतो का? गाय आपला स्वधर्म पाळतो. प्रत्येक जीव आपला, किडा मुंगी आपला स्वधर्म पाळता. मुंगी सुद्धा जर राग लागली मुंग्याची, त्या मुंगीला कोणी रांगेत उभे राहा, रांगेत चला असं म्हणतं का कोणी? त्यांचा स्वधर्म आहे तो, त्यांचा स्वभाव आहे तो. एक शिस्तबद्ध चाल असते ती. ते कोणाच्या वाटेत येते, त्यांच्या वाटेत कोणाला तर त्यांना हे स्वधर्माचं लक्षण आहे. म्हणून स्वधर्म कुणाच्या वाटेला जात नाही, स्वधर्माच्या वाटेला कोणाला तर स्वधर्म त्याला सोडत नाही. म्हणून आज हे राम मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. गेले कित्येक वर्ष कुणीही यावं आणि आपल्यावरती अधिकार गाजवावा, कुणीही यावं आणि आपल्यावरती अतिक्रमण करावं, हेच आतापर्यंत चाललेलो. पण आता इथून पुढे तसं होणार. आजचे दिन धर्मासाठी अच्छे दिन आ गए. देव देश धर्म ह्याच्यासाठी अच्छे दिन आ गए. आपल्याला एवढी मोठी ताकद निर्माण करून दिलेली आहे त्या परमेश्वराने. हे सुद्धा त्या परमेश्वराचीच कृपा आहे. कारण असं आहे ही ताकद मिळाली कुठून? ही ताकद सुद्धा त्याच्याच कृपेने आपल्याला मिळालेली आहे. कारण सर्वांनीच मिळून जर का त्याचं स्मरण सतत सतत जर आपण करायला लागलो तर त्याचीच ताकद तो आपल्याला प्रदान करतो आणि त्या ताकदीने त्याच ऐश्वर्य संपन्नतेने हे मंदिर उभं राहतो. म्हणून ज्या स्थानी गेल्यानंतर, ज्या ठिकाणी गेल्यानंतर मनाची शांतता प्राप्त होते,
मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन करा समाधान चित्ताचे हे ज्या ठिकाणी प्राप्त होतं त्याला मंदिर म्हणतात. त्याला मंदिर म्हणतात. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, हे मन मंदिर आहे. हे मी काही मनाचं बोलत नाही बरं. माऊली असं म्हणतात, जीव परमात्मा दोन्ही पैसोनी ऐक्य असनी जयाच्या हृदय भवनी विराजित असे ते हृदय मंदिर आहे. हृदय बंदी काना केला आत विठ्ठल कोंडला, म्हणून मन मंदिर म्हणतात. म्हणून ते मंदिर आहे. कारण त्या मंदिरात गेल्यानंतर या मनाला अशी जी हरवलेलं मन आहे, ती हरवलेली जी शांती आहे ती पुन्हा आपल्याला प्राप्त होते. म्हणून ते मंदिर आहे. आणि म्हणून ते मंदिर उभारण्याची गरज आहे, ती आवश्यकता आहे, तो संबंध आहे. देव देश धर्म आणि मंदिर आणि या सगळ्याशी असलेला जो आपला संबंध आहे ना, तो संबंध सुद्धा अनादी कालापासूनचा आहे. आणि तो अनादी कालापासूनचा असलेला जो संबंध आहे, तो संबंध यासाठी असं म्हणतो मी की कल्पना करा, जिथून आपण निघालो हे मंदिर आहे. स्वामींचं दर्शन घेत, दर्शन घेतल्यानंतर ती प्रदक्षिणा होते का? कुणी फेरी मारणं म्हणतं, कुणी प्रदक्षिणा म्हणतं. ज्याला माहिती आहे, ज्याला चांगलं शिकलेलं आहे त्याला प्रदक्षिणा म्हणतं, ज्याला काही समजत नाही ते फेरी म्हणतं. मला फेऱ्या आता जन्म मरणाच्या किती फेऱ्या झाल्या हेच माहिती. आता ते सगळे विषय मी सांगत बसत नाही. पण ही जी प्रदक्षिणा केली जाते, जिथून सुरुवात केली जाते तिथेच ती येऊन पुन्हा पूर्ण होते. त्या अध्यात्म कुठे कुठे आमच्या भगवान महादेवाला आधीच प्रदक्षिणा, आता ती तिकडे जात बसत नाही, तो नंतर परत कधीतरी वेळा सांगतो. पण मात्र हा जो संबंध आहे, या संबंधाचा विचार करत असताना आपण जिथून आलेलो आहोत तिथूनच आपल्याला परत जायचं आहे. घरातून निघाल्यानंतर, प्रवास पूर्ण केल्यानंतर, सगळी यात्रा पूर्ण केल्यानंतर, सगळी वारी पूर्ण केल्यानंतर पुन्हा स्वतःच्याच घरी यावं लागतं. बरोबर आहे की नाही? तसं या परमेश्वरापासून निर्माण झालेले हे सगळं जीव जगत पुन्हा त्या परमेश्वराचाच एक रूप होणं ही जीवाची पूर्णता आहे, ही जीवाची परिपूर्णता आहे. आणि ही जीवाची परिपूर्णता सुद्धा त्याच्या सत्तेने, त्याच्या कृपेने ही प्राप्त होत असते. त्याच्या स्मरणाने ती प्राप्त होत असते. त्याच्या नामाने ती शुद्धता प्राप्त होत असते. नाम भगवंताचं, भगवंताच्या पासून निर्माण झालेला जीव भगवंताच्या नामानेच परिपूर्ण होतो. मुखी नाम आदी मोक्ष ऐशी साक्ष भूतांची वैष्णवांचा मार करा तुरुतुरा वस्तूची. म्हणून त्याचा आपला असा संबंध आहे. जर त्या संबंध जर आपण मानला नाही तर आपलं कार्य कोणतंच पूर्ण होणार नाही. होणार आहे का? कोणतं कार्य पूर्ण होणार आहे? अहो, साधी कल्पना सांगतो. हा आपला हात इथे समोर ठेवलेला पाण्याचा ग्लास, हा पाण्याचा ग्लास आपण घेऊ आणि तोंडामध्ये ते पाणी टाकू इथपर्यंत सुद्धा सत्ता आपली स्वतःची नाही. एवढी शक्ती सुद्धा आपली स्वतःची नाही. आहे का ती शक्ती? नाहीच आहे. कारण असं आहे, जर का स्वतःची शक्ती असती तर ती शक्ती नष्ट झाली नसती. अर्धांगवायू व्हायचं काही कारणच नव्हतं. हात पाय जर आपले आहेत तर हात पाय निकामी व्हायचं काय कारण आहे? डोळे जर आपले आहेत तर डोळे अंध व्हायचं काय कारण आहे? हातापायाची शक्ती जर आपली पण आहे असं म्हणतो तर हातापायाची शक्ती नष्ट होण्याला कारणीभूत काय?
त्याचं कारण एकच आहे, चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते कोण सोडवितो हरिविणा. वृक्षाचेही पान हरे ज्याची सत्ता राहिली अंता मग कोठे. जर झाडाचं पान सुद्धा जर त्याच्या सत्तेने चालतं तर बाकीची अहंता तर लांबच राहिली. सांगा राहिली अहंता कोठे, ती अहंता कोठे राहिली. आपण जर आपणच आपल्या पाण्याचा घास जर आपल्या जर तोंडा मुखामध्ये जर घालू शकत नसेल तर ती शक्ती कोणाची आहे महाराज. त्या शरीर कार्य कोणाचं करतं. म्या प्राणो हरे जगाते चालिता. या जगाच्या हालचालीच्या ज्या आहेत प्राणाची हालचाल, सर्व जीवांच्या प्राणाची हालचाल ती माझ्या सत्तेने चालते. कारण हा प्राणरूप परमात्मा याच्यामध्ये या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. चैतन्य रूप परमात्मा आपल्या ठिकाणी वास करतोय म्हणून आपण चालतो बोलतो. त्यांना जर मनात आणलं झोपलेल्या उठवायचं काही कारणच नाही. पुढे उठवायचीच गरज आहे का गरज? अजिबात नाही. झोपणं आपल्या हातात आहे पण उठवणं त्याच्या हातात आहे. त्याच्या इच्छेने उठला तर उठला, त्याच्या सत्तेने उठला तर उठला. असे कित्येक उदाहरण पाहतो आपण. क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध माया थोडा अशा एक क्षणाची उसंत नाही, क्षणभंगूर आहे सगळं. आणि क्षणभंगूर सुद्धा भरवसा आपल्या देहाचा नाही. तर मग देह ज्याने आपल्याला दिला तो त्याचा देह आपल्याला म्हणणं हाच खरा मोठा आधार आणि हेच खरं मोठं पाप. दुसऱ्याची वस्तू आपली म्हणलं की पाप झाले. दुसऱ्याची वस्तू आपली म्हणलं की अधर्म झाला. बरोबर आहे का? दुसऱ्याची आपलीच म्हणत आली आतापर्यंत म्हणून तर ही पाळी आली आता. हे माझच आहे, माझच आहे, माझच आहे. कुठपर्यंत, किती काळापर्यंत? जोपर्यंत तुझे फितूर आहेत तोपर्यंत. हे सगळे विषय वेगळे स्तरावरती याचा विचार. पण सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की जो स्वधर्म आहे मनुष्यपणा परमेश्वराने दिलेला आहे आणि तो त्याच्यासाठीच खर्ची घातला पाहिजे, त्याच्याच नामस्मरणाने तो पूर्ण झाला पाहिजे. हा सगळ्यात मोठा स्वधर्म आहे आणि हेच इतिमेव कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याचा जर विचार केला आपण तर दुसरं कोणतंही कर्तव्य आपल्या ठिकाणी नाही. महाराजही असं म्हणतात ना, याच्यासाठी केला होता अट्टहास, 500 वर्ष लढाई करतोय तो याच्यासाठी. शेवटचा दिवस गोडवावा तो 22 जानेवारीचा गोडवणार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. कशासाठी हा अट्टहास आहे? हा जन्माचा सुद्धा अट्टहास एवढ्यासाठीच आहे. पण माणसाचा हा स्वभाव कितीही जरी आला तरी पण मात्र प्रपंचाने धरूनच म्हणतो यासाठी केला होता. सगळं झालं महाराजांचं. बस काय नाही बघा. मुलं झाली, लग्न झाली, बगडे झाले, गाड्या झाले, घोड्या झाली, सगळं झालं. असं होय मुरुदाश्रमात काय आलं? यासाठी केला होता का अट्टहास? कशासाठी अट्टहास आहे? चल ह्याच्यासाठीच असला असता तर भगवंताचा अवतार दिसला नसता, साधू संत महात्म्यांचे उपदेश आपल्याला झाले नसते. शेवटचा दिस गोड व्हावा. आपला शेवटचा जो दिवस आहे, तो श्वास आहे, तो शेवटचा श्वास परमात्म्यामध्ये विलीन करण्यासाठी तो अट्टहास आहे. आणि त्या परमात्म्यामध्ये हा जीव विलीन व्हावा म्हणून ते राम मंदिर आहे. आणि त्या राम मंदिराचा जो उत्तरार्ध विचार आहे तो आपण उद्याच्याला पाहू. कुंडली भगवान तुकाराम महाराज राजा विलास पूर्णांग प्रभात स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ राजा विलास पूर्णांग नामदार गुरु की जय.
जय जय रघुवीर समर्थ गुरु यशोदा माई की जय। जय जय रघुवीर समर्थ। आदरणीय हरिभक्तपरायण श्री धर्माधिकारी महाराज यांनी आज आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे। उद्या स्वतः नक्कीच आपल्याला 500 वर्षांचा संघर्ष आपल्याला सांगतील, समजावून त्याला 500 वर्ष जो या राम मंदिराचा जो संघर्ष आहे तो पण महाराज उद्या नक्की आपल्याला सांगतील अशी आशा आहे। आणि महाराजांनी या ठिकाणी येऊन आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्यांचा मी तत्पर आभार मानतो। श्रीराम जय राम जय राम, 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 जय राम जय राम, जय राम जय राम, श्री राम 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 जय राम जय राम, राम जय राम, राम जय राम जय राम, श्री 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 राम जय राम
Ram Jai Ram Jai Jai
जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम